नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते. सिव्हिल, क्रिमिनल आणि फॅमिलीमध्ये प्रॅक्टिस आहे माझी. आणि 1-2 वर्षापूर्वी मी मेडिएटर पण झालेले आहे. हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर म्हणून पण काम करते. आजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे तो प्रत्येक पक्षकार, ज्युनियर वकील आणि वकिलांसाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तो म्हणजे प्लीडिंग. प्लीडिंग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सगळी आपली जी कोर्टाची प्रॅक्टिस जी असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग असेल तर तो प्लीडिंग आहे. कारण आपण जेव्हा कोर्टामध्ये काम करायला सुरुवात करतो तर कोर्टामध्ये आपण सुरुवातीला पहिले सगळ्या कोर्टामध्ये जायला सुरुवात करतो. कोणत्या कोर्टात कोणतं काम आहे ते मेन्शनिंग वगैरे हे करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे महत्त्वाचा जो पार्ट आहे आपल्या प्रॅक्टिसमधला तो प्लीडिंग आहे. आणि त्या प्लीडिंगवर खरं तर माझं असं म्हणणं आहे की मी आता माझ्याकडं खूप सारे ज्युनियर्स असतात, ज्युनियर्सची संवाद होत असतो. तर माझं असं म्हणणं आहे की ज्युनियर्स प्लीडिंगवर खूप कमी लक्ष देतात. त्यांना प्लीडिंग खूप अवघड वाटतं किंवा त्यांना प्लीडिंग खूप बोरिंग वाटतं. तर हे बरोबर नाही आहे. कारण तुम्हाला जर ड्राफ्टिंगवर जर तुम्ही कष्ट नाही घेतले तर लवकर तुम्ही स्टँड होऊ शकणार नाही प्रॅक्टिसमध्ये. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही ड्राफ्टिंगमध्ये खूप चांगलं काम करायला सुरुवात केली किंवा खूप चांगलं तुम्हाला ड्राफ्टिंग यायला सुरुवात झाली तर ज्युनियर्स लोक खूप म्हणजे पहिल्या वर्षापासूनच त्यांना उत्पन्न मिळू शकते. त्यामुळं ड्राफ्टिंगवर खूप भर देणं गरजेचं आहे सगळ्याच ॲडव्होकेट्सनी. तर ड्राफ्टिंग खरं तर खूप चांगलं आहे. मला ड्राफ्टिंग करायला खूप आवडतं. आणि ड्राफ्टिंगसाठी काय महत्त्वाचं असतं बरं, तर ड्राफ्टिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की पक्षकाराची स्टोरी, की आपली कोणतीही केस असेल तर आपण ड्राफ्ट नाही करत असत करतो. आपण ड्राफ्ट नसतो करत. आपण ड्राफ्ट जो करत असतो तो पक्षकाराच्या माहितीनुसार करत असतो. पक्षकाराची माहिती बेस असते आणि मग त्याच्यावरनं मग आपण ड्राफ्ट करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण काहीच ॲड करत नसतो. आपण काही ॲड पण करायचं नसतं. आपण त्याच्यामध्ये फक्त कायदेशीर भाषा आपली वापरायची असती. आणि तो जो एक साचा असतो जो आपल्याला CPCने दिलेला आहे, जसं की CPC ऑर्डर 6 प्लीडिंग आहे, ऑर्डर 7 प्लेंट आहे आणि ऑर्डर 8 रिटर्न स्टेटमेंट आहे. तर हे 6, 7, 8 हे खूप महत्त्वाचे हे आहेत ऑर्डर आहेत CPCमध्ये. आणि ते सगळं व्यवस्थित तुम्ही वाचणं गरजेचं आहे. आणि ऑर्डर 6, 7, 8मध्ये जे लिहिलेलं आहे, जे सांगितलेलं आहे तेच करायचं आहे. तेच म्हणजे ड्राफ्टिंग. ऑर्डर 6 म्हणजे काय म्हणतात की ऑर्डर 6 हे काय आहे? ऑर्डर 6 सांगतं की ऑर्डर 6 हे प्लेडिंग आहे. तर प्लेडिंग म्हणजे काय? तर प्लेडिंग म्हणजे प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट. प्लेंट म्हणजे काय? दावा. रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय? जबाब. मग प्लेंट कोणाचा असतो? प्लेंट कोण दाखल करतं? प्लेंटिफ दाखल करतो. वादी दावा दाखल करतो. आणि WS कोण दाखल करतं? तर WS प्रतिवादी दाखल करत असतो. WS म्हणजे डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. प्लेंटिफ म्हणजे वादी दावा दाखल करत असतो, प्लेंट दाखल करत असतो. आणि WS जो दाखल करतो तो प्रतिवादी दाखल करत असतो. रिटर्न